नमस्कार मंडळी, परिवार चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मिसळ बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मटकी 200 ग्रॅम घेतलेली आहे आणि त्याला मोड काढून घेतले। आता आपण ही मटकी भाजून घेणार। तुम्ही मटकीची मिसळ अशी भाजूनही करू शकता किंवा मटकी कुकरला लावूनही करू शकता, पण मटकी अशी भाजून केली तर चवीला खूप छान लागते मिसळ। तुम्ही पण अशी ट्राय करून बघा, खूप छान लागते। इथे आता आमची मटकी भाजून झालेली आहे। 5 मिनिटं आम्ही मीडियम गॅसवरती भाजून घेतली आहे। तर मिसळ बनवण्यासाठी इथे आम्ही वाटण करून घेणार आहोत। तर त्यासाठी मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो, सुका खोबरे घेतलेले आहे अर्धी वाटी, अद्रक आणि लसूण घेतलेले आहेत 4 पकल्या, कोथिंबीर आहे आणि इथे गरम मसाला घेतला आहे, धने 2 चम्मच, तीळ 2 चम्मच, जिरं 1 चम्मच, दालचिनी, चक्रीफूल आणि 1 चम्मच बडीशेप घेतलेली आहे। तर आता आपण हे भाजून घेऊयात। तर इथे आता आपण मिसळ बनवायला घेणार आहोत। त्यासाठी इथे आम्ही गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवले आहे। तेल घालून घेऊयात। इथे 4 ते 5 चम्मच आम्ही तेल यूज केले आहे। राई घालून घ्यायची आहे। राई थोडी तडतडल्यानंतर आपण जिरं घालून घ्यायचे। थोडासा हिंग, आता यामध्ये आपण वाटण केलेलं घालणार आहोत। आपल्याला हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। मसाला आपला तेलामध्ये चांगला भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता वरती तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता आपण त्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे 1 चम्मच, काश्मीरी लाल तिखट 1 चम्मच, आणि कोल्हापुरी घाटी मसाला आम्ही इथे यूज केलेला आहे 2 चम्मच। आता यामध्ये आपण मटकी घालून घेणार आहोत। आणि इथे आता आम्ही गरम पाणी केलेलं आहे, ते आपण यामध्ये यूज करायचे। आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे। आता आपण ह्यामध्ये मटकी शिजवून घेऊयात। अशा प्रकारे आमची मिसळ बनवून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता, तरी पण खूप छान आलेली आहे त्यावर। आता आपण सर्व करून घेऊयात। अशा प्रकारे आमची कोल्हापुरी स्पेशल मिसळ बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा डिश तुमची कशी झालेली आहे ते। आणि अशा नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।